आम्ही गेलो होतो आमच्या गावी कालवडेला कृषीची सटवाई करायला। हे आहे सटवाई देवीचे मंदिर। कायराची ही सटवाई करायची बाकी होती, त्यामुळे आम्ही दोघांची सटवाई एकत्र केली। दोघांच्या नावाचे 5-5 खडे धुवून त्याचे पूजन केले। नंतर जो आम्ही नैवेद्य आणला होता, जसं की मुटक्या, घुगरे, त्याचे नैवेद्य दाखवले। आणि नंतर देवीच्या समोर कायरा आणि कृषीला ठेवून आईने ओलांडायची प्रथा आहे। देवीची ओटी भरली, त्याला अंगडं टोपडं असं दोघांच्या नावाने दोन्ही दिलं। त्यानंतर आम्ही देवीला प्रार्थना केली की आमच्या मुलांना सुखी, समाधानी आणि ऐश्वर्यात ठेव। खूप छान आणि व्यवस्थित झाला। ते झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या गावातील देवाच्या दर्शनाला। तर सर्वप्रथम आम्ही गेलो ग्रामदेवीच्या दर्शनाला। कालवडे गावची ग्रामदेवी म्हणजे चिलूबाई आई। हे मंदिर विहिरीच्या शेजारी लागून आहे। या विहिरीमध्ये सोडण्याचा कार्यक्रम केला जातो, याचा मी डिटेल ब्लॉग नक्की बनवेन। कुंभामध्ये परड्या केल्या जातात, म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य, आणि तो विहिरीमध्ये असा फिरवला जातो। चिलाई देवीचं दर्शन झाल्यावर आम्ही गेलो ज्योतिबाच्या मंदिरात। ज्योतिबाच्या पायावर कृषीला ठेवलेलं आम्ही गेलो मारुतीच्या मंदिरात, आणि मारुती देवांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो दत्त महाराजांच्या मंदिरात। आणि अशा तऱ्हेने कृषीचे गाव देवाचे दर्शनही खूप छान झाले।